नमस्कार, आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत, चविष्ट आणि मस्त मसालेदार अंडा करी। ही करी चपाती, भाकरी आणि गरमागरम भातासोबत खायला खूपच छान लागते। सगळ्यात आधी मसाला तयार करून घेऊया। यासाठी इथे मी तीळ, धने, जिरे, लवंग, दालचिनी, काळी मिरी व छोटा तुकडा जायफळचा घेतलेला आहे। तसेच सुकं खोबरं, कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। चला तर मग अगोदर मसाला तयार करून घेऊया। यासाठी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये तीळ, धने, जिरे, लवंग, दालचिनी, मिरे व जायफळचा तुकडा भाजून घेऊया। आता कढईमध्ये थोडं तेल टाकून सुकं खोबरं भाजून घेऊया। खोबरं थोडंसं लालसर झालं की काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये थोडं तेल टाकून कांदा, लसूण, आलं याची पेस्ट करण्यासाठी भाजून घेऊया। आता कोरडे मसाले आपण प्रथम वाटून घेऊया। तीळ, धने, जिरे वाटून घेतलेले आहेत। आता खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेऊया। वाटण तयार झालेलं आहे। आता कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये थोडा कांदा परतून घेऊया। कांदा लालसर झाला की त्यामध्ये वाटलेली तीळ, धने, जिरे पूड घालूया। तसेच कांदा, लसूण मसाला 2 चमचे घालून खोबरं, कांदा, लसणाचं वाटण त्यामध्ये घालूया। आता थोडीशी हळद घालून थोडं पाणी घालून हा मसाला पूर्णपणे शिजवून घेऊया। यावरती थोडं झाकण ठेवलं की मग मंद आचेवर छान तेल सुटू लागतं। आता आपला मसाला चांगला भाजला गेलेला आहे। यामध्ये उकडलेली अंडी आता घालून घेऊया। उकडलेली अंडी घातल्यानंतर चांगलं परतून घेऊया। आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालून घेऊया। इथे मी 2 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। त्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठही घालून घेतलेलं आहे। आता या करीला उकळी आणून द्यायची आहे। उकळी आल्यानंतर शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तयार आहे आपली झणझणीत मसालेदार अंडा करी। ही करी चपाती, भाकरी आणि गरमागरम भातासोबत अप्रतिम लागते। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।